सिद्धार्थ, तू आतापर्यंत घडलेला जो प्रकार मला सांगितलायस ना, त्यावरून काय डॉक्टर? त्यावरून मला असं वाटतं इट्स अ केस ऑफ ट्रॉमॅटिक अमनेझिया. ट्रॉमॅटिक अमनेझियामध्ये डोक्याला मार लागल्यामुळे किंवा जबरदस्त मानसिक धक्का बसल्यामुळे माणूस स्वतःची आयडेंटिटी विसरतो. ते आलं माझ्या लक्षात डॉक्टर, पण ती स्वतःचं नाव रमा का सांगते आणि तिला रमाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी का आठवतायत? मग म्हणजे स्वतःचं अस्तित्व, स्वतःची आयडेंटिटी विसरणं मी समजू शकतो, पण मग रमा हे अस्तित्व, ही आयडेंटिटी कुठून आली? मग ते आत्ताच सांगणं अवघड आहे, कारण माणसाचा मेंदू ही एक अतिशय कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. अरे मी तर अशा केसेस बघितलेल्या आहेत की माणसं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची आयडेंटिटी विसरतात आणि दुसरीच कुठली तरी काल्पनिक आयडेंटिटी स्वतःची म्हणून स्वीकारतात. म्हणजे कधी कुठल्या पुस्तकात वाचलेली, कुठेतरी पाहिलेली किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये दडून बसलेली. अरे कधी कधी या टीव्ही मालिकातली पात्र असतात ना, त्याला लोक आपली मानतात आणि तसं वागायचा प्रयत्न करतात. अरे बऱ्याच केसेसमध्ये असं झालंय की लोकांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या धक्कादायक घटना आत कुठेतरी दाबून टाकल्या, अगदी गाडून टाकल्या. काही केल्या त्यांना ते आठवत नाही. मला वाटतं रमाच्या बाबतीत असंच काहीतरी झालंय, म्हणून ती वसुधा या आयडेंटिटीचा स्वीकार करायला तयारच नाहीये. बट अगेन, या सगळ्या मला वाटणाऱ्या शक्यता आहेत. सध्या मी इतकंच सांगेन की रमा ही ओळख तिला वसुधा या आयडेंटिटीपेक्षा जास्त जवळची आणि जास्त हवीहवीशी वाटते. तेव्हा तिला या आयडेंटिटी सोबत जगू दे, निदान काही दिवस. तिच्यावर दुसरी कुठली आयडेंटिटी लादू नका. चला मला सांगतो, तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन जाऊ शकत नाही. घेऊन जाऊ शकत नाही म्हणजे माझी पोरगी आहे ती का तुझ्या बापाची प्रॉपर्टी? काय माझी प्रॉपर्टी आहे, माझी. घेऊन जाऊ शकत नाही म्हणजे तू काय डॉक्टर आहे का पोलीस आहे तुझ्या आहे? पोलीस? मी? अहो मी फक्त शुभचिंतक. हे कोण रे? अहो म्हटलं ना, शुभचिंतक. शुभचिंतक नाही हो, मरुदे आयला. मी काय तुमचे क्लासेस घ्यायला आलोय का मराठीचे? शुभचेतक तर शुभचेतक. मग कशाला आलाय? असा चालू. तुम्ही एकटे बसला होतात, मी एकटा होतो. म्हटलं तेवढीच एकमेकांना सोबत होईल म्हणून आलो सोबतीला. काय तुम्हाला माझी काळजी, तुम्हाला माझी काळजी. पण ती वसुधा सारी ओळख सुद्धा दाखवली नाही मला. हो, काय काय नाही केलं तिच्यासाठी मी. आयुष्य घातलं माझं तिला मोठं करण्यात. पैसा घातला, प्रेम केलं, पण सगळं वस्तूचं आहे. हे खूप खूप वाईट झालं. मला सांगतो, तो बंगल्यावाला डॉक्टर भेटला ना, बापाची 10/10च्या खोल्याला लात मारून गेली. तो चिकना बरोबर बोलतो तुझ्या, हे बघून ना बापावर असं विसरून गेली तिच्या ऐकलं. आराम कर मामा. कंट्रोल मामा, कंट्रोल. सांगतो, हे असं कधी ना कधी घडणारच होत. आपलं परकी तिच्या. आपली ती आपली आणि परकी ती परकी. म्हणजे
कोणाला सांगू नको. कळलं ना? ती माझी काय कोणाला सांगू नको. ती माझी पोरगी नाही. रमा रमा प्लीज अगं शांत हो ना प्लीज. हे बघ आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर आणि आणि आम्ही तुझ्या बरोबर असेपर्यंत तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये. आहे ना तुला विश्वास या गोष्टीवर? आणि तो माणूस तो तो जो कोणी असेल आपण त्याला लिगली उत्तर देऊ, कळलं? आणि ऐक, तू सुजाण आहेस. तुझ्या मनाविरुद्ध तुझ्या इच्छेविरुद्ध तो तुला काहीही करायला भाग पडू शकत नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेव. ठीक आहे? हा मला मान्य आहे सगळं, पण पण काय? पण मी वसुधा नाहीये. नाहीये ग मी वसुधा. हे बघ, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ही एक गोष्ट तुला मान्य करायलाच हवी. कोणती गोष्ट? हेच तुझं नाव वसुधा आहे. रमा नाही. तुम्ही हेच बोलतीयस? अगं विश्वास ठेव ग माझ्यावर, मी खोटं नाही बोलत आहे. मी रमा आहे ग. ही सगळी लोक आहे ना, ती खोटं बोलतायत, कट करतायत ग माझ्या विरुद्ध काहीतरी. मी खरंच रमा आहे. ओके ओके, मे बी ती सगळी माणसं खोटं बोलत असतील. ठीक आहे, आपण मानून चालूया की ते खोटंच बोलतायत. हा हा पण मग कागदपत्र? अम्मा, अगं तुझी सगळी कागदपत्र कशी खोटी असतील? त्या सगळ्यावर तुझं नाव वसुधा आहे, रमा नाहीये. वसुधा वसुधा. अगं पण मी रमा आहे, मी नाहीये वसुधा. मी कसं सांगू तुला, मी खरंच रमा आहे ग. प्रियंका थांब. मी रमा आहे रे. इट्स ओके राम, इट्स ओके. प्रियंका, रमा खोटं बोलत नाही. सिद्धार्थ काय बोलतोयस तू? जर ती म्हणत असेल की ती वसुधा नाही, तर त्यामागे काहीतरी कारण असेल, काहीतरी तर्क असेल ना. अरे पण सिद्धार्थ, तू चल आपण बोलूया. कम आउट विथ मी योहान्स प्लीज. तो काळजी करू नकोस. आराम कर. काय करत होतीस तू प्रियंका? मी काय केलंय? तू तिला असं का म्हणालीस की ती रमा नाहीये? कारण तेच खरंय सिद्धार्थ, आणि तिला कळलं पाहिजे काय खरंय ते. शी डिझर्व्स टू नो द ट्रूथ. प्रियंका, इतकी घाई करू नकोस. म्हणजे आपण इतके मेंटली स्ट्रॉंग, इतकी स्टेबल असून आपल्याला हे सगळं पचायला इतकं जड जातं. मग तिचं काय होत असेल विचार कर. आणि डॉक्टर देवांशी बोलणं झालं माझं, आणि सांगितलं मला की रमाला रमा म्हणून ट्रीट करा सध्या तरी. तिला कुठलीही गोष्ट फोर्सफुली पटवून देऊ नका, तिच्यावर कुठलीही ओळख लादू नका. नाहीतर काय? नाहीतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील. अजून काय?
आणि मग तिला सावरणं आणखीन अवघड होईल. बोला इन्स्पेक्टर. हा डॉक्टर साहेब, उद्या जरा चौकीत या. चौकीत का? काय झालं? नाही, आत्ताच काही सांगत नाही. हा, फक्त एवढंच सांगतो की उद्या काही गोष्टींवरचा पडदा उघडणार आहे मी. ओके. तेव्हा जरा वेळ काढून या. आणि हो, खरं पचवायच्या तयारीने या. ठेवतो मी. साहेब, मी काय नाही केलं साहेब. तुम्ही मला जाऊ दे साहेब, मी काय नाही केलं. अरे अरे अरे, रडतोस कशाला? हा? मी तुला अजून बोट पण लावलं नाही तर तुझी रडगाण्याची कॅसेट वाजायला लागली. अक्का हात लावेल ना तेव्हा तर डीजे वाला होईल तुझा. हे बघ, थोडा वेळ तुझं पॉजचं बटन दाबून ठेव. अरे, आपल्याकडे आता प्रमुख पाहुणे येणार आहेत. ते आले ना का तुझी सगळी गाणी गाऊन ऐकव त्यांना. हे बघ, आले. या डॉक्टर साहेब, या. इन्स्पेक्टर, काय हे सगळं? थांबा हो, थांबा. कळेल, सगळं कळेल. चला, 1 2 3 प्ले. साहेब साहेब, मी काय नाही केलं साहेब. तुम्हाला जे मी सांगितलं साहेब. परत सांग, सुरुवातीपासून सांग, डिटेल्स मध्ये सांग. आणि यावेळेस सगळं खरं खरं सांग, नाहीतर सुटका नाहीये तुझी. कळलं? बोल, वसुधा आणि तुझा संबंध काय आहे? बोल. सांगतो साहेब, सांगतो. सगळं सांगतो साहेब. वसुधा माझी खरी पोरगी नाही साहेब. साहेब, ती 1992 सालची गोष्ट आहे साहेब. म्हणजे मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. कारकुनाचं काम करत होतो साहेब. तेव्हा मला पहिल्यांदा वसुधा भेटली साहेब. भेटली म्हणजे भेटली नाही साहेब, म्हणजे दिसली साहेब मला. चल चल, पुढे बोल, पुढे बोल. ती लहान होती साहेब. ऍक्सिडेंट झाला होता तिचा. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं साहेब. सिरियस केस होती साहेब. डोक्याला मार लागला होता तिच्या. मैंने जो इंजेक्शन दिया है ना वो लगा देना, बाकी कुछ काम हो तो मुझे बोल देना. ठीक है. काय नेवरेकर, ड्युटी संपली वाटतं. काय बोलतात डॉक्टर? काय झालेलं आहे? जगेल नाही? जगेल, पण डोक्याला जबरदस्त फटका बसला आहे पोरीच्या. डॉक्टर म्हणतायत वाचली तरी काही आठवणार नाही तिला. कोण कुठली, नाव गाव सगळं विसरली असेल ती. स्मृती गेलीये तिची. एक बेवारस पोरगी, नाव गाव आगापेक्षा नसलेली, म्हणजे असलं तरी तिला आठवणार नव्हतं. मला वाटलं सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अरे
कसली भाषा आहे रे तुझी? हे बघ, खरं बोल, पण जरा विचार करून बोल. चल बोल. मला असं वाटलं की ही पोरगी आपल्याला म्हातारपणाचा आधार बनेल. आपण हिला वाढवलं, शिकवलं तर मोठी झाल्यावर मला ती पैसे आणून दे. दिसायला एकदम चांगल्या घरचीच आहे, म्हणजे सुंदर आहे. मला असं वाटलं की हिचं मोठ्या घरी लग्न लावून दिलं तर माझी पण चांदी होईल सर. म्हणून मग मी हिला घेऊन इकडे घेऊन आलो वडगावहून. म्हणजे मी तिला मुंबईला घेऊन आलो. मी तिला सांगितलं की मी तुझा बाप आहे म्हणून. मीच तिला नाव दिलं साहेब, वसुधा. पण वसुधा तिचं खरं नाव नाही साहेब. फिल्मी, फुल टू फिल्मी. ती रमा नाहीये, ती वसुधा पण नाहीये. मग ती आहे तरी कोण? रमा, 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 वर आहेस का तू? रमा, कुठे गेली आता? ए रमा, काय चालू आहे? तू घरातून न सांगता निघून गेलीस आणि इकडे रस्त्यावर उभी आहेस. अगं काल आहे ना, मला अभय इथेच दिसला होता, म्हणून मी त्याला शोधायला आले. आणि मला खात्री आहे की तो आज येईल इकडे परत. कोणीच नाहीये, बघ ना तू. अभय नाहीये इथे. अगं त्याला येऊ दे, हा, मग तुला कळेल. तो येईल, आता येईल एवढ्यात. बघ रमा, कुणीही येणार नाहीये इथे. प्लीज एक्सेप्ट दॅट. आणि तू आता माझ्या बरोबर घरी येतेस. रिक्षा, प्रियांका, रिक्षा. प्लीज जाऊया घरी आपण, पण थोडा वेळ थांबूया ना प्लीज. रमा, हे बघ, प्लीज चल माझ्या बरोबर घरी. हा, आपण नंतर बघू ना काय करायचं याचं. प्लीज थोडा नाही थोडा नाही, वेळ तू घरी थांबू. चल. मी आहे ना, तू चल घरी. अगं मी खरं नाही सांगते, येणार आहे कोणी. बस. इन्स्पेक्टर, काही कळलं का? नेवरेकरच्या स्टेटमेंट नंतर आम्ही तडकत्या हॉस्पिटलमधून 1992 साली झालेल्या सगळ्या रोड ऍक्सिडेंटचे रिपोर्ट्स मागवले. 1992 साली नोव्हेंबरमध्ये वडगाव जवळ हायवेवर ऍक्सिडेंट झाला होता. याच डिटेलवरून आम्ही उलटा तपास करत गेलो आणि ह्या ऍक्सिडेंटची तिथल्या चौकीत काही नोंद झाली आहे की नाही ही तपासली. मग साखरकर ट्रान्सपोर्ट कंपनी, ह्या कंपनीचा तो ट्रक होता आणि पार्ल्यात त्यांचं ऑफिस आहे. साखरकर ट्रान्सपोर्ट कंपनी. चला, उलटा प्रवास करायला तयार व्हा.